सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा शब्दरूप शक्ति दे भावरूप भक्ति दे शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना व शिक्षक ऋणनिर्देश मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या जुन्या आठवणींसह आज शाळेत उपस्थित झालात. प्रथमतः जोरदार टाळ्यांसह सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी आपल्या या सन 2000 आणि 2001 या SSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि गुरुजनांचा ऋणनिर्देश सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत, नियोजित करत आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री कोकाटे सर यांनी स्वीकारावा अशी मी सरांना विनंती करतो. बालपणीच्या आठवणीवर मन आपलं डोलत होतं. शाळेकडे बघितलं की स्वतःलाच काहीतरी बोलत होतं. 2 पावले पुढे जाऊन 1 पाऊल मागे येत होतं. आपले विद्यार्थी मित्र असतील, एक अनिता आवारी आहे आणि दुसरा लहानू पगार. तर या दोघं आणि आपले गुरुजन वर्ग यांच्यासाठी आपण त्यांची आजच्या या क्षणी आपण स्मरण करत आहोत आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं.
गोष्ट अशी आहे की आपल्याच बॅचचे पांगरी बुद्रुक आणि पांगरी खुर्द एक आयोग योगायोग आहे की पांगरी बुद्रुकला स्मिता कतरू निकम या पांगरी बुद्रुकच्या विद्यमान सरपंच आहेत आणि मी संदीप धर्मराज शिंदे पांगरी खुर्दचा विद्यमान सरपंच आहे. संत हरी बाबा विद्यालयाचा श्री संत हरी बाबा विद्यालयाचा संदीप धर्मराज शिंदे पांगरी खुर्द या ठिकाणी विद्यमान सरपंच म्हणून 2021 पासून कार्यरत आहे. गेल्या 4 वर्षापासून 2001 नंतर मी 12वीचं शिक्षण केलं. त्यानंतर डेअरी डिप्लोमा BSc करून आणि मी सिन्नर दूध संघामध्ये 6 वर्ष जॉब केला. त्यानंतर 2013ला मी माझा स्वतंत्र व्यवसाय राधिका डेअरी माझ्या आईच्या नावाने एक फर्म सुरू केली आणि अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आज माझ्याकडे 30-35 जे कामगार काम करतात आणि माझ्याच गावामध्ये माझ्याच शेतामध्ये माझी ती फॅक्टरी आज सुरू आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे. मी अशोक त्र्यंबक पांगारकर. मी आता सध्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी आता मनेगाव या ठिकाणी सिन्नर तालुक्यातच सेवा करतो आणि मला 2 ट्विन्स मुले आहे आणि माझा एक मुलगा आहे. असं माझा परिवार आहे. धन्यवाद आपल्या सर्वांनी. माझा व्यवसाय मोबाईल शॉपिंग, इलेक्ट्रिकल आणि ऑनलाईनची कामं करतो मी. मला एक मुलगी आणि एक मुलगा असं माझं नाव श्याम हसे आहे. मला 2 मुली आहेत आणि माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस वगैरे आहे. आते जाते जो मिलता है तुमका लगता है हम दो पापी हो जाएंगे ऐसा लगता है कि तेरे प्यार में तेरे इंतजार में ओ तेरे प्यार में तेरे इंतजार में. माझं नाव संदीप वारोडे. मी प्रोफेशनल फोटोग्राफर इथं पांगरीमध्येच 2005 पासून व्यवसायाला सुरुवात झालेली. तर 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा आहे आणि एक मुलगी. माझा पोल्ट्री व्यवसाय आहे. एक मुलगा एक मुलगी. माझे नाव विलास सर्वाजी पगार. माझा दूध डेअरी आणि शेती व्यवसाय आहे. एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. मी संजय पगार. मी 2019 मध्ये कोविड मध्ये गावी आलेलो आहे. मी कल्याण डोंबिवली म्युन्सिपालिटीमध्ये मी काम केलं आणि टेक्सटाईल मध्ये मी 16 वर्ष सर्व्हिस करून आता 3 ते 4 वर्षापासून मी शेती व्यवसाय करतोय. त्या नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार नमज पिते कदा देवा परमानंदा तोच फेडी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज की जय. प्रथमतः सन्माननीय आदरणीय व्यासपीठ मम गुरुवर्यच म्हणा संन्यास दीक्षा घेतल्या त्यामुळे माझे नाव सुनील मनोहर तांबेकर. आता 5वी ते 9वी 10वी पर्यंत मी या शाळेत होतो. सध्या मी या शिक्षण संस्थेचे जे नूतन विद्यालय वाढले आहे तिथे मी कार्यरत आहे. धन्यवाद. तर
एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. एक दिगंबर प्रसाद आणि एक मुलगी, एक मुलगी माझी आणि मी 22 वर्ष नोकरी आहे, मी आधी चालू आहे 20 वर रनिंग आहे. 22 वर्षात मी का आनंदी कधी चालू सुट्टी आहे. एक मुलगा एक मुलगी. रामदास नामदेव आज काय करते मला दोन मुली मी कंपनीत काम करतो. माझं नाव सुनील गिरकर कलकत्ते. मी व्यवसाय स्थायी ईश्वरी ट्रेनर आहे माझं आणि लँड डेव्हलपिंग ते काम करतो. मला दोन मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि आता 17 वर्षापासून मी फार्मा सेक्टर मध्ये कार्यरत आहे. सध्या आर्थिक भागामध्ये क्वालिटी कंट्रोल मध्ये जेएलपी सेक्शन आहे. मला एक मुलगा हॉस्पिटल आहे आणि लवकरच 5-6 महिन्यामध्ये 100 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझे नाव संतोष भागवत कांगत आहे. सध्या शेती व्यवसाय करत आहे. त्याचबरोबर 150 लिटर दूध चालू आहे ना. प्लस आमचा ग्रुपचा 20 लोकांची डेअरी फार्म आहे. त्याचा 4000 डेली कलेक्शन आहे. आणि मंडळी आणि मी सांभाळत आहे दूध व्यवसाय आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पोल्ट्री व्यवसाय करतो. 2 मुलं. माझं नाव विक्रम अशोक कांडेकर. मी मागील 22 वर्षापासून आनंद ॲग्रो कंपनी आता डेप्युटी जनरल मॅनेजरचं काम बघत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी. शेती चालू करतो आणि आमची 20 जणांची डेअरी आहे. 20 जणांची डेअरी आहे. त्या डेअरीचा मी अध्यक्ष आहे. मला 2 मुली आले. माझं नाव गोरक्षनाथ सर्जेराव तायगुडे. मी रतन इंडिया पॉवर लिमिटेडमध्ये जॉब करतोय आणि मला 2 मुली आहेत. शेती व्यवसाय करतो. एक मुलगा. माझे नाव शरद संपत निरगुडे, व्यवसाय शेती. माझे नाव शिवाजी गणपत पगार. सध्या शेतीच करतोय. 2 मुलं आहे मला, मुलगा मुलगी. मी व्यवसाय पासून शिंदे. मी रेग्युलरली आता पूर्ण व्यवसाय पीक चालू आहे. माझं नाव बागुल सरांचा मुलगा मुंबईमध्ये जॉब करतोय. मोठ्या मुली आहेत. राहुल नंदराम जाधव नावाने बोलते ओळखायचे. 2 मुलं आहेत. इथंच आपल्या शाळेमध्ये शिकतायत आणि आई व्यवस्थित आहे. बाकी मी केशव पावणार, शेती व्यवसाय. 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. सतीश रमेश दिघे. ठीक आहे. मी पहिली ते 4वी पर्यंत मी 5 वेळेस शाळा बदलली आणि त्याच्यानंतर 5वीला इथं मी ऍडमिशन घेतलं आणि ह्या शाळेने मला 10वी पर्यंत सांभाळलं. ते शिक्षक खूप आवडले. डॉक्टर साहेब माझा विश्वास, माझा कॉन्फिडन्स आहे तो माझा वर्ग येतो. माझं नाव व्यंकटेश देवराम. मी सध्या ग्रामसेवक या पदावर दिंडोरी तालुक्यात नळाशी जवळ शिवारपडा गाव आहे, इथं कार्यरत आहे. शाळेमध्ये काय खोड्या केलेल्या? सर्वांना नमस्कार. माझं नाव अनिल एकनाथ डुकरे. तर नागेश्वरांचा गणिता विषय जर चांगला सांगायचं सर घेऊन यायचे चायना. आता दोन्ही पेंटिंग स्केचेस यायचं पण पेंटिंगचे कलर भरता येत नव्हते. सरांनी मला ते व्यवस्थित शिकवले आणि सरांची मुख्य आठवण अशी की ते थंडीच्या दिवशी व्हॅसलिनचे डबे घेऊन यायचे आणि ते आम्हाला भटावर लावायचे. सरांनी सहसिन्नर पर्यंत आम्हाला रनिंगसाठी दिलं होतं. सर सरांनी इम्प्रेस या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर आहे. एक मुलगा एक मुलगी आहे असा माझा परिवार आहे. माझे नाव संतोष पांडुरंग पगार. मला एक मुलगा मुलगी आहे आणि मी शेती व्यवसाय करतो. माझं नाव स्मिता कसुर्णिकम आणि माझं सासऱ्याचं नाव स्मिता संदीप खरात. एक मुलगा आहे आणि आता सध्या मी इथे पांगरी बुद्रुक येथे सरपंच म्हणून. सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळेजण श्यामने जसं नियोजन केलं त्याप्रमाणे आले आणि सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी त्यांचे खूप धन्यवाद. मला शिर्डीगाव आपण करण्यात एक मुलगी आणि 2 मुले शेती व्यवसाय करतो आणि मला असं वाटतं 25 वर्ष शेतकरी जावं. मला कीर्तनाने दिलेलं आहे एक मुलगा आणि एक मुलगी. माझ्या मुलांची 2-3 शाळा बदलून झाली. शेवटी मी पांगरील टाकलेले. मुलगी इथूनच 10वी शिकून आता पिंपळा बसवला DP पाटील आहे. मुलगा वराणी
टाकलं, तिथून परत पिंपरीला टाकलं, पिंपरीवरून आता परत पांगरीला टाकले. जे शिक्षक आहे ना तसे शिक्षक आजपर्यंत नाही, हे मला सांगायचं. माझे मिस्टर आणि मी दोघा मुली दिंडोरी तालुक्यात झेडपीटीच्या आहोत. मला 2 मुलं आहेत आणि राहायला नाशिकला आहेत. माझं सासर मालेगावचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे आपले गुरुजन वर्ग उपस्थित राहिले. खरं तर त्यांची मी फार ऋणी आहे. जसं मातीच्या गोळ्याला आकार देतो तसं आपल्या सगळ्यांच्या जीवनाला त्यांनी खूप आकार दिलेला आहे. कारण आपण तेव्हा एवढं ज्ञानी नव्हतो. चांगलं वाईट काय पण 5वी पासून ते 10वी पर्यंत जे शिक्षण झालंय तशी सर कोणत्याच शिक्षणाला नाही. माझे पण मुलं आहे इंग्लिश मीडियम मध्ये, पण तसे गुरुजन हे होते तसे गुरुजन त्यांचे सुद्धा नाही. सरांनी जे आपल्याला वडिलांप्रमाणे माया दिली, मॅडम पण नाही, पण नाट्य मॅडम, पवार मॅडमनी सुद्धा आम्हाला खूप म्हणजे प्रत्येक विषयामध्ये त्यांच्याकडे पाहून आम्ही पण शिकत आलो. 5वी पासून 10वी पर्यंत आपण जे मैदानी खेळ असो किंवा कोणत्याही पद्धतीत असो आपली बॅच कायम पुढेच असायची आणि आपला आदर्श अजूनही दुसऱ्या बॅचचे सांगतात. तुमच्या मला देवगावला गेले विठ्ठल मामाची मुलगी म्हणूनच माझी ओळख आहे. जगबाई सरांना भेटायला गेले होते मी लोणारवाडीला, तिथे शिक्षक येते काम करत्या जगबाई सर. खूप आनंद झाला सरांना. सांगितलं मी विठ्ठल मामाची मुलगी म्हणजे अगं तुझ्या लग्नाला मग मला अटक करायलाच नाही होतो. तर मला एक मुलगा एक मुलगी देवगावला तिथे तुमच्या तिकडचं नाव स्वाती रामकृष्ण कोकाटे. मला 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी. माझे मिस्टर साईड वेल्डिंगचे काम करतात, मी शेती करते, काही आहे. मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. तिकडलं नाव कल्पना रामनाथ संभेराव मानवरे. मला एक मुलगा मुलगी. कोणाला इच्छा आहे मला एक मुलगा मंजू रघुनाथ वाळून, तिकडे मंजू दिगंबर कडलं, हे फाट तालुक्यात मी सविता बबन कुडके आणि मी सध्या शिटीत राहत आहे आणि मिस्टर पोलीस खात्यात सेवेत आहे. मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. सर्वांना माझा अगोदर नमस्कार. मी अर्चना शंकर पांढरकर आणि माझं तिकडचं नाव आहे अर्चना सुनील पवार. तर मी सध्या शेती पण करते आणि माझ्याकडे गाया पण दूधधंदा पण आहे माझा. ग्रामीण विकास जे मंडळ आहे त्याच्या अंतर्गत जे बचत गट चालतात त्याचा CRP म्हणून पण मी जॉब करते छोटासा. सुरेखा सजराव मुलगुळे. मी आता सध्या गुरुकुल क्लासेसची संचालिका आहे. माझी 1st ते 10th पर्यंत विद्यार्थी आहे. मी सुवर्णा वामन पांढरकर. माझं तिकडचं नाव सुवर्णा प्रदीप खायना. मला तास नळवाडा येथे दिलेला आहे. माझा व्यवसाय शेती आहे आणि मला एक मुलगा मुलगी आहे. मी अरुणा भागवत पगार. मला उझरला दिलेले 2 मुलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. शेती करते, द्राक्ष बागेत. सर्वांना नमस्कार. मी संगीता पंढरनाथ कांडेकर. माझं तिकडचं नाव संगीता भास्कर कासर. मला तिला इथेच आहे मिठसागरे, पण राहतो आम्ही आता ठाणे मुंबईला, तिथे सेटल झालोत आम्ही. आणि मी इंजिनियर आहे, बायोमेडिकल इंजिनियर. 1980 मी आठवण आहे की ते मला रांगोळीत नेहमी मदत करायचे, नेहमी ते काढून देणार मला डिझाईन आणि माझा नंबरही यायचा. गावाची आठवण अशी की आम्ही शहरात गेलो, मी पुण्याला शिकायला गेले, पण गाव नेहमीच जवळचं असतं. माझा पहिला नंबर आला होता 10वीला आणि फार फार आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. अजूनही आठवण येते. वृषाली बळवंत निरगुडे आणि तिकडचे नाव वृषाली प्रमोद लोमारे. मला पोहेगाव शिकलेले कोपरगाव तालुक्यामध्ये आणि माझे मिस्टर संजीवनी कारखान्यात आहे आणि मी एक माझं लेडीज शॉपी आहे आणि लेडीज टेलरिंगचं पण काम करते. आणि मुलगी एक आहे मला आणि मुलगा आहे. अजून म्हणजे असं बोलायला असं का मुली येतात बघू सगळ्या अशा, मुलांमध्ये खूप बदल झाला. असं काही कळत नाही कोण आहे काय. मी कविता बबन चवणके सरांची मुलगी. तेव्हा बॉयकट होती त्याच्यामुळे आता बरेच जण मला ओळखलंच नाही.
मी इंजिनिअरिंग केलं. मी बायोमेडिकल इंजिनियर आहे. माझी स्वतःची कन्सल्टन्सी आहे. मी 4-5 हॉस्पिटल ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करते पुण्यात. मला संगमनेरला दिलेलं आहे. पण मला एक मुलगी आहे 9वीला, एक मुलगा आहे 3rd. माझे मिस्टर आम्ही पुण्यातच सेटल आहे. ते मेकॅनिकल इंजिनियर आहे. आमची छोटीशी कंपनी आणि ट्रान्सपोर्टचा पण बिझनेस आहे. मी सुवर्णा जगन्नाथ निरगुडे. माझं तिकडचं नाव सुवर्णा बाळासाहेब साने. मला अकोले तालुक्यात पिंपळगाव निपाणी येथे दिलेले. आमचा शेती व्यवसाय डाळिंबाग आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. माझं नाव सविता गाडे. तिकडचं नाव सविता सातपुते. मी संगमनेर सुटेवाडीला राहते आणि हाऊसवाईफ. माझे नाव मनीषा शिंदे. तिकडचे नाव मनीषा जाधव. मला एक मुलगा मुलगी आहे. माझं नाव सगळं मला ओळखतात. मी राहायला पण इथंच आहे पांगरीत. माझे मुलं पण इथंच शिकले आणि आता बाहेर गेले. माझे मिस्टर मसाल्याचा व्यवसाय करतात आणि माझा पांगरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकाटे सर, सहकारी बंधू आणि तसेच तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र, आजचा दिवस सुद्धा हा दिवाळी सारखा सगळ्यांनी आनंदात घालवला. शाळेत असताना माझ्याकडे शिट्टी आणि छडी राहायची तुम्हाला सगळ्यांनी. काहींना माराही मिळाला असेल. तर ठाणगावच्या शाळेमध्ये रिटायर झाल्यानंतर शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा मी स्काउट गाईड कॅम्प काढले. पण त्यावेळेस सामान घेऊन जायचे, स्वतः सायकल नसायची. पण आता मात्र मुलं तसे सामान नेणार नाही, पिशवी सुद्धा नेत नाही, जड होती. म्हणजे त्यावेळेच्या मुलांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. मी 1992 साली या विद्यालयामध्ये संस्थापना आलो. या विद्यालयामध्ये, या गावामध्ये 18 वर्ष हा कालावधी दिलेला आहे. नाऊर तालुका श्रीरामपूर इथून रिटायर झाले की आमच्या काही कल्पक शिक्षकांनी तुम्ही ज्या ज्या शाखेमध्ये काम केलेलं आहे त्या शाखेवरचे काही फोटो असतील ना तुमच्याकडे, आहेत ना? विशेषतः सगळ्यात जास्त फोटो हे पांगरीचे, त्यामध्ये स्काउटचे होते. त्याच्यामध्ये तुमची जी बॅच आहे त्याचे बरेच फोटो त्या ठिकाणी होते आणि मोठ्या फ्लेक्सवर असं प्रदर्शन भरवल्यासारखं ते फोटो लावलेले. ही शाळा आता 7ला उघडली, 11ला बंद व्हायची. आपला हा पोरगा डॉक्टर झाला, आनंद होता, काही मिलिटरीमध्ये गेला. आता एक शेतकरी त्यांनी ते डेऱ्या वगैरे हे सगळे म्हणजे अशा तऱ्हेने प्रगती फार चांगली केली. 90चा मुलींचा कार्यक्रम झाला. 90च्या मुली आणि मुलं आलेली होती आणि तो कार्यक्रम झाला याच ठिकाणी झाला खोलीमध्ये. त्या ठिकाणी काही मुली मला म्हणायचं, सर मी आजी झाली, मला नातू आहे, तर मी मला मातृभूमीमध्ये जी उगवलेली रोपट आहेत या रोपट्यांना योग्य आकार देण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. मग त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. आणि त्यामुळे मी विद्यार्थी घडवत असताना साम दाम धंद भेद हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे असायच्या. आणि इथे इमारत बघितली, ती कौलाची इमारत, आणि काहीच नाही, फरशी नाही, बेंच कसे तरी टाकलेले. नंतर ही इमारत बांधत असताना आम्ही स्टँडवर बसायचो मध्य सुट्टीमध्ये. शिर्डीला जाणारे लोक बरेचसे थांबायचे, पण त्यांना आम्ही ते फोटो दाखवायचो. शाळेची इमारत चालू आहे, कोणी 5 रुपये दिले तरी घ्यायचे, कोणी 2 रुपये दिले तरी घ्यायचे. सिनेमा दाखवायचे, सिनेमामध्ये 300-400 रुपये शिल्लक राहायचे. म्हणजे अशा पद्धतीने ही इमारत बांधण्यासाठी आम्ही जीवाचं दान केलं. या गावासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला जेवढं करता आलं तेवढं केलं. आनंदाने जगा आणि आनंदाने राहा. आजपर्यंत तुम्ही आतापर्यंत जो मार्गक्रमण केलेला आहे, यापुढे तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या तब्येतीकडे पाहिल्यानंतर तुम्ही सर्वजण सुखी आहात, आनंदी आहात, समाधानी आहात. तुमच्या तब्येती, तुमचं आरोग्य एकदम चांगलं आहे आणि म्हणून याचा खूप आनंद आम्हाला आहे. कारण तुमच्यावर शिक्षणाच्या माध्यमातून आमच्याकडून जे काही संस्कार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झाले असतील आणि तुमच्या जीवनाचं सार्थक तुम्ही केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. परंतु रयत शिक्षण संस्थेची ती पॉलिसी होती की दुर्गम भागात जिथे शिक्षणाचा अजिबात गंध नाही अशा ठिकाणी रयत संस्थेचं काम चालू होतं. त्याच्यानंतर हळूहळू एक 2 खोल्यांचं काम होत गेलं. मी 84 ते 2001 17 वर्ष
या पांगरी परिसर शाळेत राहिलो. 17 वर्षांमध्ये 10-11 मुख्याध्यापक घेऊन गेले. त्यामध्ये आमणी सर आणि कोकाटे सर यांच्या दोघांच्या साईड कोकाटे सरांच्या कालावधीमध्ये एक पत्राची इमारत झाली. त्यावेळेसही आम्ही फार कष्ट घेतले. आता शिक्षकांच्या हातात शाळेत ठेवली नाही पहा. शिक्षकांनी मारायचंच नाही पहा. कारण तुमच्या आई वडिलांचं आम्हाला सांगायचं, हा अजिबात ऐकत नाही, काय वाटेल त्याचा धोका आडवा तिडवा करा म्हणायचे पहा. कारण संस्कृत मध्ये श्लोक आहे, लालयत पंचवर्षाने दशवर्षाने ताडयत प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रम मित्रांचे आवडत. 5 वर्ष मुलाचा लाड करायचा, 6 वर्षे ते 15 वर्ष मुलाला चांगला ठोकला पाहिजे. आणि जेव्हा तो 15 वर्षाचा होईल तेव्हा तुम्हाला त्याला मारता येत नाही. कारण प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रम मित्रांचे आवडत. 16 वर्षाचा झाला की त्याच्या बरोबर तुम्ही मित्रासारखा वर्तन ठेवलं पाहिजे. माझ्या 24 वर्षाच्या कालावधीत असा हा एक मेळावा झालेला आहे. काही या मेळाव्यामध्ये प्रथमच मला 2 सरपंच असे या तरुण याच्यामध्ये राबलेले. शाळेसाठी सायकल स्टँड दिलेले. या सायकल स्टँडची खूप गरज होती शाळेला आणि शाळेच्या वतीने सर्वात महत्त्वाचं तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या ह्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय चव्हाणके सर, आदरणीय नाथे सर, आदरणीय बागुल सर, थोरात सर, त्याचप्रमाणे बिनकुळे सर, तसेच ह्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर, तसेच इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तसेच उनवणे सर सुद्धा, सोमनाथ पगार, आपले मिलिटरीमन डॉक्टर संदीप शिंदे सरपंच, त्यांच्या मिसेस पोलीस पाटील, निकम सरपंच यांचं मी अभिनंदन करतो. जीवनामध्ये विशेष असं काहीतरी करून दाखवलेलं आहे. माझा जो जीवनाचा प्रवास आहे तो जर बघितला तर तो फार खडतर स्वरूपाचा असावा. मी 600 रुपयावर नोकरी लागलो ते सोमठाणा गावामध्ये, आणि मी जवळजवळ 15/6/89 पासून तर रिटायरमेंट पर्यंत मुख्याध्यापक. मी इथं आलो 1/11/96. खरा मुख्याध्यापक मी पांगरीत झालो. खरं मला जे जीवनाचं शिक्षण मिळालं ते पांगरीत मिळालं, की माणूस परिस्थितीशी कसा झगडतो आणि त्यातून कसं यश संपादन करतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ठरवलं की इथं आपण 4 खोल्या बांधायच्या. आणि त्या काळामध्ये या 4 खोल्या बांधण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सिंहाचा वाटा रमेश बांगरकर, पेखळे बाबा आणि नंदू पगाराम, दगडू शेठ पाटील. बाकीचे किरकोळ कारकोळ लोक आहेत त्यांनी 1000, 500 ह्याप्रमाणे पैसे दिले आणि या 4 खोल्या उभ्या राहिल्या. आणि माझ्या एका चुकीमुळे मला पुन्हा इथून जावं लागलं. विद्यार्थी मित्रांनो, जर त्यावेळेस तार कंपाऊंड केलं नसतं आज शाळा तुम्हाला पाहावा लागली असते. रयत शिक्षण संस्था ही नेहमी त्यागावर उभी राहील. तसं तुमची जी मैत्री आहे ती नुसती एकत्र येऊन कळणार नाही, तुम्ही एकमेकाला किती रिस्पेक्ट देतात याला महत्व. आणि वर्षातून 2 वेळा 3 वेळा 4 वेळा ठरवून घ्या आपण एकत्र जमायचं, सगळ्यांना बरोबर घेऊन चाला, याला माणुसकी म्हणतात. याला चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही झूमते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. करके हम तुम कहीं खो जाएंगे इन्हीं बहारों के, आंचल में थक के सो जाएंगे प्यार करते करते. हम तुम कहीं खो जाएंगे इन्हीं बहारों के, आंचल में थक के सो जाएंगे. सपनों को फिर भी
तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना।